झाली आहे ना मान वाकडी पूर्ण, म्हणून मी असं घरी पण मी अशी बसते आहे. मला एवढं ते हे व्हायला लागलं आहे. आता उद्या ऑपरेशन आहे ह्याचं आणि ती गाठ खूप मोठी होते, मोठी मोठी होत जाते. पण ठीक आहे, डॉक्टर बोला काही एवढी घाबरायची गोष्ट नाही आहे ह्याच्यामध्ये, ऑपरेशन करून ठीक होऊन जाईल. पूर्ण माझी मान वाकडी झाली आणि मला ते एवढं दुखतं आहे ना. ठीक आहे, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. थोडेसे व्लॉग लेट येतात आहे कारण मला खरंच नाही जमत आहे काही करायला, उठून भेटून काय. आणि मी कालपासून फक्त झोपून अशी पडूनच आहे. म्हणजे मी अशी मस्ती वगैरे करते आहे, म्हणजे असं माझं चालू आहे, पण असं व्लॉगकडे जास्त लक्ष नाही देते. खाण्यापिण्यामध्ये जरा जास्त लक्ष देते आणि बस, अजून काय नाही. उद्या ऑपरेशन आहे तर कधी आहे काय आहे ते आजच समजेल मला. और मेरा थोड़ा सा धक्का धक्का होने लगा है, पण ठीक आहे, मी खूप विचित्र दिसते. मी रिसेंटली यूज करते ओशिविया स्किन ब्राईटनिंग क्रीम आणि ह्याचा खरंच मला खूप चांगला रिझल्ट दिसला आहे माझ्या स्किनवर. ही क्रीम स्पेशली स्किन ब्राईटनिंगसाठी आहे आणि त्यात केमिकली टेस्टेड इन्ग्रेडियंट्स आहेत जसे की टायरॉस्टेट 09 आणि अल्फा अर्बुटिन. हे इन्ग्रेडियंट्स डार्क स्पॉट्स, ब्लेमिशेस आणि जुन्या ॲक्ने मार्क्स कमी करायला मदत करतात आणि स्किन जास्त क्लिअर, स्मूथ आणि ब्राईट दिसते. आणि मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही की 7 दिवसामध्ये व्हिजिबल रिझल्ट दिसायला चालू होऊन जातो आपल्या स्किनचा. सो इफ तुम्हाला ही क्रीम यूज करायची आहे, तुम्हाला पण पाहिजे आहे, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे, तिथून तुम्ही ही ब्राईटनिंग क्रीम ऑर्डर करू शकता ओशिवियाची, जी मी थोडं दिवस झालं यूज करायला चालू केली. मी रिसेंटली स्किनाचा फेस वॉश यूज करते आणि हॉनेस्टली मला खूप जास्त बेटर रिझल्ट भेटले आहेत हे सर्व प्रोडक्ट्स यूज करून. डेली यूजसाठी परफेक्ट आहे. आपल्या स्किनवरतील डर्ट, इम्प्युरिटीज, ऑइल आणि बाकी सर्व गोष्टींना कमी करतो आणि आपल्या स्किनला जास्त ड्राय पण नाही करत. व्हिटॅमिन सी आहे म्हणून आपल्या स्किनवरती एक नॅचरल ग्लो येतो आणि डलनेस कमी होतो. रेग्युलर यूजने आपल्या स्किनवरचे पिगमेंटेशन्स आणि अनइवन स्किन टोन पण बेटर होते. केल्यावरती आपली स्किन खूप जास्त फ्रेश, क्लीन आणि अशी ग्लोईंग फील होते. द बेस्ट पार्ट गाईज, हे सर्व स्किन टाईपवर आपण यूज करू शकतात. सेन्सिटिव्ह स्किनवर सुद्धा यूज करू शकतो. सो लिंक मला नाही, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला क्लीन ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर हे डेफिनेटली ट्राय करा. लगेच असं चेंज झालं ना. माझी बहीण पण आहे, तुम्ही तिला फर्स्ट टाइम बघणार आहे. बोलली हगली, आवाजावरनं समजलं ही कोणतरी दुसरी झाली. इकडची पण वाईट गेली ग काय म्हणून परत आला अंबाजोशी. आता आम्ही लोक चाललोय, मी येशू चुप. मी आता मोठा टॉप घातलाय जो मला खूप आवडला आहे आणि मी चालली आहे. मी येशूला घेऊन आजीकडे चालली आहे. येशू जाणार आहे पप्पाकडे, मी जाणार आहे आजीकडे. मी सोनूला घेऊन चालली आहे. ही मला घेऊन जाणार आहे खेकडी. हा, खेकडी मला घेऊन जाणार आहे. खेकडी कोण आहे? आई मला लय गरमी होते, मी मरते गरमीने. मरतो तर आम्ही तिघो आहे गर्मीने, पण ठीक आहे. हाँ ठीक है, मेरा फोड़ा देखोगे दोस्तों? कट करा मैं तोंडावर बंद करून चालले. येशू आणि मी इथे येऊन बघतोच कारण हा मिरर खूप मस्त आहे. लाइटिंग बराबर आहे ना. आम्ही तिघं नाही जात आहे सोबत कुठेच. मी आणि येशू जाते आणि उद्या मेन गोष्ट तर मी तुम्हाला सांगायलाच विसरली. उद्या माझं ऑपरेशन करणार आहे ह्याचं आणि ही जी गोटी इथे अडकली आहे ती फायनली काढणार आहे आणि येशू खूप आता चांगली दिसायला लागली आहे. तर जरा येशूला जास्त
कमेंट नुसतं ऐश्वर्या ऐश्वर्या अशा हर एक ब्लॉगच्या खाली कोण ना कोण असतं जो ऐश्वर्या ऐश्वर्या कमेंट करत असतो. हिला खाण्यापिण्याशिवाय काय नाही दुसरं दिसत. येशू उठलीच नाही सकाळी. मला वाटलेलं येशू उठेन आणि जाईन, पण येशू उठलीच नाही. मग मला आता एकटीलाच जायला लागते. ठीक आहे, मला लई दुखते. रात्रभर मला झोपच आली नाही. मला जायचं होतं 9 वाजता, पोचायचं होतं 9:30. Turn right onto 14th Road, off Lincoln Road. 9:30 वाजता तर मी आता तिकडे पोहोचणार आहे. मला तर लेट झाला आहे, पण आता ती काय बोलली की फक्त 9 वाजता येऊन ॲडमिट हो. In 600 meters, turn right onto Kharpali Road. आता मी आईकडनं निघते आहे इथून आणि आई 9 वाजता पोचायचं होतं, 10 इथेच वाजलेत. मी 9:15 की 20ला इथे आलेली, पण आईला नाश्ता वगैरे करायला थोडासा टाईम लागला आणि आम्हाला थोडासा निघायला लेट झाला आहे आता. आणि फक्त तिकडे जाऊन मला ॲडमिट व्हायचं आहे. लोकपतीने ॲडमिट व्हायला पण एवढा मेकअप करून गेले. मी काही नाही केलं आहे, खरं मी काय नाही केलं आहे. ब्लश पण नाही लावलं, काय नाही लावलं, फक्त एक लिपस्टिक लावली आहे बस. आणि हा मस्कारा कालचा आहे जो नाही गेला. सो प्लीज मेरे को गाली नाही देणार. लय दुखतं आहे, मला लय दुखतं आहे. रात्री पण लय दुखत होता मला. आणि माझा पाय का दुखायला लागला आहे मला समजत नाही. माझा हात का एक दुखतो आहे मला समजत नाही. माझं सर्व काही दुखतं आहे. आई आली. सलाईन पण नाही लावली आणि मला ॲडमिट व्हायला जाते आहे. मी खुशी खुशी जाते ॲडमिट व्हायला. मला भीती वाटते आता, जसं जसं माझी मंजिल पास येते आहे. हाय करायचं हाय. आता आई पण जराशी उठली आताच, तर थकली ती पण जरा. चल आई, कशी वाटते माहिती ते असतात ना, काय होतात त्याला, भूत. एवढं मोठं जाऊन त्याला काय पण दुखतं. आता माझं होणार आहे कॉम्पिटिशन. नाही आई माझ्या होऊन जाईल ना. काही काढलेत, केसावर बांधायचे आहेत आता. कशी वाटते, चांगलं वाटते पण कलर चांगला आहे ना. केस पण वर बांधून टाकले. आता दिसतंय शेप माझ्या गळ्याचं कसं झालं. मच्छीचं रस्सा काढलं, एवढे मोठे मोठे तुकडे 4 दिले होते. लई कधी आणि रविवारी चिकन बनतं, इथे शनिवारी चिकन बनतं, इथे भेटतं. बाय बाय घाट. घाट बाय बाय. झालं आता, खूप राहिली माझ्याकडे. आता जा बाबा, जिकडून आले तिकडं जा. आता हे काहीतरी केलं आहे माझं. लई जोरात काहीतरी 2 इंजेक्शन टाकले. नाही ना म्हणून तुला तर जाधव डॉक्टरने बोललं तू खात नाही, खायला खुजली खात ना म्हणून हे बिमारी येते. जेवायला आता जेवते, अभी जेवती हूँ. एवढी रडली आहे मी. मला काही दिसत नाही आता, तरी मी ब्लॉग काढते. माय चरबी आहे आणि रडते पण. मेकअप तरी ती आता रडत होती लय जास्त. आणि आता तिला इंजेक्शन दिलं आहे, ते गोळी पण दिली आहे, तर ती झोपून गेली आहे. आता वाटतं मी झोपलेली, झोपून उठलेली. आता रोशनी आली आहे. रोशनीच आहे फक्त. येशू आई गेलेत खाली कधीपासून.
काय खायला वाटतं. त्या लोक पण सकाळपासून काही खाल्लं नाही. मग आता रोशनी गेली खाली माझ्यासाठी ज्यूस आणायला आणि मला काहीतरी खायला आणायला, कारण मी आता खाऊ शकते काहीतरी. मी लय रडली आहे. मला तेव्हा समजत नव्हतं, पण मी खूप रडत होती. डोळे असे सुजले रडून. डॉक्टर भेटते मस्कारा सर्व खाली आला. आता जाऊन मला रोशनीने आणलंय हे ज्यूस. मॅडम हां बस जरा शांत होईल आता. जस्ट नाव वीकेंड आहे आम्ही आमचं डॉक्टर्स असं 3 दिवस वीकेंड 3 दिवस फ्रायडे सॅटर्डे संडे. आता दाल खिचडी आहे ना आजी? आई दाल खिचडी आहे ना? दाल खिचडी खायला ते बरं नसलं ना दाल खिचडी खा. थोडंसं मम्मा, एकदम जास्त नको. हे इशूला देते ना. मला एकदम थोडंसंच दे पहिलं. हां बस झालं. सकाळचं काय नाही खाल्लंय मी. तिने घर बनवलंय हे लोकांनी. बाजूला कोण आवाज दिला आवाज दिला काय नाही त्याने आवाज दिला की मला प्लेट हवी. प्लेट घ्यायला या लोकांना लाज वाटते. आता मी थोडीशी जाऊन नॉर्मल झाली आहे. डॉक्टर बोलतो मस्कारा इथपर्यंत आलाय तुझा. पेशव्या शिकत आहे. आता काय माहिती ही पट्टी कधी काढणार आहे, कधी काय होणार आहे. पण ठीक आहे. नाही ताकद. ही प्लेट उचलून दाखवत होती पण नाही ताकद. ऑपरेशन थिएटर लिहिलंय ना तिकडे जाऊन घेऊन आले. तिकडेच झालं माझं ऑपरेशन. तिकडे गेली मला राखणे चम्मच घेऊन वा जाऊन एकटीच. हां घेऊन आले. त्यांचं घर बनवलं आहे लोकांनी. हॉस्पिटल हां ना अजून आहे ना. आले आता आजोबा पण आले बघायला. माझ्यासाठी नाही, लोकांसाठी आहे हा बेड. आयुष्य थोडी बरं आजारी आहे. असं करा आधी तिला असं केलं तरी ती आऊ करेल. हा सकाळपासून ही उठली आहे, धावपळ करते. काय धावपळ केली सांग जरा. आयुष्य आली पहिला हॉस्पिटल, मी नंतर आली. मी पहिला जॉबला गेली, मग तिकडनं इकडे आली. जॉबला गेली, तिकडे जॉबवर क्लायंट अटेंड केले, मग तिकडनं इथे आली धावत. हां मग येशूने काय नाही केलं, आली आणि बसली आहे फक्त. हां काय नाही केलं तुम्ही. आल्यापासून अशी पडली आहे. आत्ता का पडली पोरगी, खोटं बोलते. आधी ती आता पडली, कधी सकाळपासून अरे बापरे उभी आहे बसली आहे. येशू काय केलं तू आल्यापासून? मम्मी बोलली जरा पड अशी. गेम खेळला फक्त गेम. काय करणार तू? करत होती ना तेव्हा बसले. ऑपरेशन नंतर समजलं ती गाठ नव्हती, पू जमा झालेला. तो एवढा पू तो बाहेर काढला सर्व. तो अभी अपन ठीक हो जाएगा दोस्तों. हे बघा हिला बघा स्पेशल ट्रीटमेंट. बसल्या बसल्या काय करू, मग तुझे हात दाबतो. मला एवढं तिला येतात. बाय गाइस, आपण जा रहे हैं. हां मी येते. आता मला 3 दिवसानंतर परत यायचं आहे. कशासाठी यायचं आहे? ट्रीटमेंट. ह्याच्यानंतरचं काय प्रोसिजर आहे त्याच्यासाठी. आणि 3 आणि काय मम्मा टॉपच तसा आहे. हा टॉपच तसा कोणता नीट कर असं म्हणते. आता टॉपच ठीक नाही, हवा लागेल. हम्म.
आणि आता मी काय काम नाही करणार आहे ना मम्मी. तसं मग कुठे काय करते आली मोठी आता लय काम करून उजेड पाडलं. मग आता काम मम्मी करणार आहे कारण you know guys. बघितलं कशी आगाव आहे आगाव. मग ती तुझी पोरगी आहे. मी बोलेल आता मी रडत होती, मी नाही रडली आज. माझे डोळे सुजवून टाकलेत आणि डॉक्टरला पण टेन्शनमध्ये घातलेलं आज मी. टेन्शनच्या स्पॉटमध्ये की भाई हिला काय एवढं रडायला येतं आहे. डॉक्टर येऊन येऊन बोल एकदा डॉक्टर बोलते मी आता आय थिंक तिसऱ्यांदा बोलते, पण मी परत बोलते की येशू बोलते मागून की तिला बोलायला नको जास्त, तरी पण ती बोलते. लोक बोलते हिचं काय चाललंय. ओढू नको ना, काय घरी शांत राहायचं आता एकदम. पप्पा आले गरीब द्यायला गाय आम्हाला. सारखं. आता पप्पा मस्त वाटतात आहे ना, केस बीस आता वाढली आहेत तर. एक केस बरं टकलंच होणार आहे. नाही नुसतं टाकले होत राहतात. आता मम्मी म्हणजे आम्ही आता जाणार आहे इथे आजीपर्यंत गाडीने जाणार आहे. माझ्यासोबत मम्मी थांबली कारण मम्मी माझ्यासोबत येईल आणि मग तिथून माझं सर्व सामान घेऊन आम्ही रॅपिडो करून जाणार. पप्पाच आम्हाला सोडायला येणार होते, पण मग मी बोलली की पेट्रोलला ते एवढेच पैसे जाणार, त्यापेक्षा आम्ही रॅपिडोने जातो. तुम्हाला पण जास्त हे नाही आणि आम्हाला पण नाही जायचं परत तिथून एवढ्या लांब यायचं, त्याच्यापेक्षा डबल पैसे जाणार पेट्रोलचे, त्याच्यापेक्षा आपण रॅपिडो करून जाऊया डायरेक्ट ऑटो किंवा कॅब. ए थांब, असं नको बोलत जाऊ इशू दरवाजा. बघितलं मम्मी कुठल्या ह्याच्यामध्ये गेली आहे? मम्मी समोरच्या ह्याच्यामध्ये गेली आहे, मेडिकलमध्ये गेली आहे. मला बसवलंय एकटीलाच आणि माहित नाही आणि मला जास्त बोलायला नाही बोलले डॉक्टर. सो गाईज बाय. घरी जाऊन ब्लॉग चालू केला तर करेन, मी तर करेनच, मला अजून दुसरं काही कामच नाही. ते एक पापी बाय आई, नीट जा. त्या आईला मध्ये सोडतं पण ऐकत नाही. आई नीट जा. चला मला पुढे बसायचंय बोलते तर बसून नाही देते मला. हा ऐक मम्मा, हे तिच्या त्या थैलीत टाक ना, व्हाईट वालीची थैली आहे त्यात. हिला बोलले मी पुढे बसते, ऐकलं नाही माझं. हा नाही तर. आता आम्ही तिघं चाललो आहे नायगावला एवढं सर्व सामान घेऊन. अजून पण आहे मम्मी यार. कॅब बुक नाही केली बिकॉज सोनूला कसं तरी होतंय. आयशू ते मेडिकल मध्ये गोळ्या घेतल्या त्या कुठे ठेवल्या बाळा? तुझ्याकडे मी नाही घेतली, हातच आहे ना ते. बघ भेटत नाही थैलीच्या टाकलेल्या, बघ तू. छोट्याशा पॅकेट मध्ये मी बोलते तुला तर तू टाकले अजून. मग मला एकदम हे बघ ना, आहे ना आता ते औषध. असे असं सर्व करत आम्ही आता नायगावला पोचणार. आता निघालो एक खायचंय काय? भूक लागली आता मला, आता भूक लागायला लागली. घरी जाऊन डायरेक्ट बनवत मस्त. आणि शुभीचा डब्बा घ्यायला विसरलो त्याला शॉपमध्ये. शुभीचं लागून बटरमध्ये बनवून देते, आता काय करू. आता डायरेक्ट घरी जाऊ. आयशू आहे तो, हे लोकांना हेच आहे ना. मला काय बनवायचं? मी बिमार नाही, हे लोक आहेत. तुला काय पाहिजे? ऍक्च्युली ही गाठ नव्हती, इथे पूल जमा झालेला तो सर्व काढलाय आता. बस बस बस. पूल जमा झालेला पण तो काढला सर्व. आम्हाला वाटत होतं गाठ आहे पण गाठ नव्हती. सो ठीक आहे, बाय. डायरेक्ट नायगावलाच जाऊन आता चालू करणार आहे कारण आता मी गाडीमध्ये झोपून जाणार आहे कारण की ते इंजेक्शन दिलेलं ना झोपायला ते मी झोपलीच नाही. ही झोपली गाडी, मी नाही झोपली तर मी आता झोपेन जराशी. आता आम्ही पहिलं तर मी हे लपवते माझं. सोनू तुझी बॅग आहे. हां माझी बॅग दे. मी कशाचं प्रिन्सेस आहे ना, आता जरा प्रिन्सेस ट्रीटमेंट चालू आहे माझी. मग ऑनलाईनचा विचार आणि पप्पाला बोल करायला बोल ना. स्कॅनर हो ना. नीट दे हे नको, असं नको करू. हे काय केलंयस? मी काय नाही केलं. नीट करून दे.
स्कॅनर काय म्हणतात ते? अरे नाही रॅपिडो. आता पोचली आहे फायनली मी घरी. आणि जाते मी जास्त सामान नाही घेतलं आहे. माझी बॅग, ही बॅग आणि हे जे खूप जास्त हलकं आहे. आणि आता मम्मीचं हे मला चोरी करायला लागणार आहे स्कार्फ. कारण अख्खा संसार घेऊन आलेत लोक, अख्खा संसार. सर्वांची हालत व्हेरी टायर्ड. हेल्दी गाइस चालू हो गया है. अभी कितना दिन चलेगा देखती हूँ. पण रोज खायचं आहे. मी रोज 2 अंडी सकाळची खाणार आहे. जान निघाली माझी जान. जो झणझणाट झुणझणाट झाली माझी. ठीक आहे आता मम्मी बनवणार आहे खिचडी पातळ. सो तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू गाईज. आणि तुम्ही लोक मला माहिती आहे चांगलेच कमेंट्स करणार आहे खाली, तर तुम्हाला पहिलाच मी थँक्यू बोलते आहे. आणि काय बोलतात त्याला, गेट वेल सून बोलणार तर हां सून रक्त. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.